पुण्यामध्ये मांत्रिक महिलेने आयटी इंजिनियरला फसवला आहे। आयटी इंजिनियर दीपक डोळस याची फसवणूक झाली आहे। वेदिका पंढरपूरकर नावाच्या महिला मांत्रिकाकडून ही फसवणूक झाल्याची माहिती। मुलींना दुर्धर आजारातून बरं करण्याचं आमिष दाखवलं। वेदिका पंढरपूर नावाच्या या महिला मांत्रिकाकडून ही फसवणूक करण्यात आल्याची माहिती। तब्बल 14 कोटी रुपयांची ही फसवणूक। दीपक डोळस या नावाच्या आयटी इंजिनियरची ही फसवणूक झाली आहे। भोंदूबाबाचं नाव राजेंद्र खडके आहे। याला मदत म्हणून या वेदिका पंढरपुरे या शिष्येने फसवणूक करण्यास मदत केलेली आहे। डोळस यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील घराचा देखील यामध्ये समावेश आहे। तब्बल 14 कोटी रुपयांची ही फसवणूक केल्याची माहिती। शंकर महाराज अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतील असं सांगून पुण्यातील या आयटी इंजिनियरची फसवणूक करण्यात आलेली आहे। या भोंदूबाबाने फसवणूक केली आहे। दीपक डोळस या नावाचे आयटी इंजिनियर आणि त्यांच्या पत्नीला भोंदूबाबाच्या सापळ्यात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसलेले आहेत। यामध्ये डोळस यांच्या पुण्यातीलच नव्हे तर इंग्लंडमधील घराचा देखील समावेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।